घेतल्या वाण्याच्या दुकानात गेला यांनी सांगितलं साहेब आमच्या इथं पाहुणे आहे आणि आमच्या इथं त्यांना जेवण करायला एकही अन्नाचा कन्न नाही तर म्हणे पैसे असतील तर मी सामान देतो तर साहेब म्हणे पैसे काहीच नाही तर मग मी सामान देत नाही या महात्माना पाया लागला की म्हणे नाही तुम्हाला द्यावंच लागेल मग त्या वाण्याने म्हटलं की मी एका शर्तीवर सामान देतो तर ती शर्त तुम्हाला मंजूर आहे का तर म्हणे सांगा राजे सांगा तर एका रात्रीसाठी तुमच्या पत्नीला माझ्यापर्यंत पाठव जा ठीक आहे मी काय करत नाही शब्द हारल्याच्या नंतर त्या वाड्याने सगळं किराणा दिला किराणा आणल्याच्या नंतर सगळं पद्धतशीर जेवण वाढल्याच्या नंतर एकदम जोरदार पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर यानं छत्री घेतली म्हणे मी शब्द दिलाय वाण्याला शब्द दिला आहे की मी आपल्या पत्नीला घेऊन येईन म्हणे ठीक आहे चालेल छत्री घेऊन दोघंही गेले आणि हा बाहेर उभा राहिला आणि पत्नीला अंदर पाठवतात अंदर एक शब्द बोलले पत्नीला खांद्यावरती नेलं तर तो वाणी विचारात पडला कसा म्हणे एवढा पाऊस येऊन जायला समोर चिखलाय आणि तुझे पाय भरले नाहीये म्हणे माझ्या पत्नीने मला खांद्यावरती आणून दिलं अरे अरे धन्यवाद म्हणे तो कोण तर साहेब ते माझे पती आहे तर त्याची विद्वत्ता पाहून की जैसा बोले तैसा चाले त्याची बंदावी पाहुले असं हे महान थोर तपस्वी पाहून त्याने बहीण समजला सत्य गोष्ट आहे तो होय संत कबीर शाहीर साहेबा तो होय संत कबीर आणि त्याची पत्नी होय लोई अगर खोटा असेल तर हजारोच्या समोर तुम्ही सांगून दिलं काय तुम्हीच म्हणता हे तर शाहिरी आहे बा खरंही चालते ना खोटंही चालते तर संत कबीर आणि त्याची पत्नी लोही नावाची तर हा प्रसंग आहे आणि हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि आता माझं म्हणणं काय आहे काय एक राजा निवास करी सुंदर नगरी गावात एक राजा निवास करी सुंदर नगरी गावात त्या राजाला पत्र पाठविला सापडला तो डावात त्या राजाला पत्र पाठविला सापडला तो डावात शाहीर साहेब प्रश्न असा आहे एक राजा होता त्याच्या मनात कल्पना आली की आपण मोठ्या राजाकडून काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून या लहान राजानं मोठ्या राजाला पत्र पाठवलं आणि त्या पत्रात असं लिहून पाठवलं या लहान राजाने की राजे साहेब चहू बाजूला तुमची वार्ता ऐकतो त्या पत्रात काय लिहिलं चहू बाजूला तुमची वार्ता ऐकतो तुम्ही मोठे विद्वान आहात पण मला प्रजेसाठी आपली सत्ता चालवण्यासाठी 3 घरे अक्कलल्या जय साहेब लक्षात ठेवा पाहू तुमची शाही 3 घरे अक्कलल्या त्याही राजाला विचार पडला का हाय काही कमजोर नाही आहे माझी विद्वत्ता पाहण्यासाठी राजाने 3 घरे अक्कल मागितली 3 मटके अक्कल मागितली तरी तोही राजा विद्वान होता मी काय म्हणे अक्कल तुम्हाला देतो पण त्याचं पालन कसं करायचं हा तो मोठा राजा काय म्हणतो ओ त्या राजाला पत्र पाठवला सापडला तो डावात त्या राजाला पत्र पाठवला सापडला तो डावात एक राजा निवास करी सुंदर नगरी गावात एक राजा निवास करी सुंदर नगरी गावात त्या राजाला पत्र पाठविला सापडला तो डावात त्या राजाला पत्र पाठवला सापडला तो डावात
राजाने विचार करून अक्कल त्याने बांधविला त्या राजाने 3 मडके अक्कल त्याला पाठविला मनामध्ये विचार करून कसे काय पलटके